श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत होळीची राख घरी का आणावी आणि तिचं काय करावं. होळी हा आपल्या सनातन संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. होळी दहनामागे प्रल्हादा यांची अखंड भक्ती आणि होलिका हिचा अहंकार नष्ट होण्याची कथा आहे. या अग्नीत जळून गेलेला अहंकार आणि वाईट प्रवृत्ती आणि उरते ती पवित्र राख. होळीची राख पवित्र का मानली जाते? धार्मिक श्रद्धेनुसार होळीच्या अग्नीमध्ये मंत्रोच्चार, प्रार्थना आणि श्रद्धा मिसळलेली असते. त्यामुळे त्या अग्नीची राख ही शुद्धीकरणाचं प्रतीक मानली जाते. अनेक जण ती राख कपाळावर लावतात. काही जण घराच्या उंबरठ्यावर किंवा तिजोरीत थोडीशी ठेवतात. असं मानलं जातं की 1. नकारात्मक ऊर्जा दूर होते. 2. घरात सकारात्मकता वाढते. 3. सुख, समृद्धी आणि संरक्षण मिळतं. शेतात राख टाकण्याची परंपरा. गावाकडे आजही काही ठिकाणी होळीची राख शेतात टाकण्याची प्रथा आहे. श्रद्धेनुसार यामुळे पीक चांगलं येतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर राखेमध्ये पोटॅशियम आणि काही खनिज घटक असतात जे मातीसाठी उपयुक्त ठरू शकतात. म्हणजेच काय? ही परंपरा केवळ श्रद्धा नाही, तर अनुभव आणि निरीक्षणावर आधारित सांस्कृतिक वारसा आहे. होळीची राख घरी आणल्यावर काय करावं? 1. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून राख घरी आणा. 2. देवासमोर ठेवून प्रार्थना करा. 3. थोडीशी राख कपाळावर लावा. 4. घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा तिजोरीत ठेवा. 5. उरलेली राख झाडांच्या मुळाशी टाकू शकता. भक्तांनो, राख आपल्याला एक मोठा संदेश देते. अहंकार, राग, मत्सर हे सर्व जळून जावोत आणि उरावं ते फक्त श्रद्धा, प्रेम आणि सकारात्मकता. यंदाच्या होळीला फक्त रंगांमध्येच नव्हे तर मनातही आनंद आणि शुद्धता भरा. जय जय श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, होळीच्या राखेचा आशीर्वाद माझ्या घरी आहे. फायर फ्लावर. आपल्या सर्वांच्या जीवनात सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदो.